बाबा मी बोलतोय. भाडगाव, आज परत दारू प्याला ना तू? बाबा थोडं टेन्शन होतं हो. तोंड काळं कर तुझं. परत फोन नको करू. बाबा ऐकून तर घ्या. हॅलो बाबा. बघतोय ना तू. अरे काय चुकी आहे माझी. मी मुलगा ही. मी दारू पिलोय हे सगळ्यांना दिसतंय. पण मी दिवस रात्र कष्ट करतो, राबतो, घाम घालतो, हे कोणालाच दिसत नाही. एका मुलाकडनं किती रे अपेक्षा. वयात आलं तर घरच्यांसाठी करायचं, लग्नाचं वय झालं तर मुलीकडच्यांसाठी करायचं, लग्न झालं तर बायकोसाठी करायचं, मुलांसाठी करायचं, त्याच्या आईला सगळ्यांसाठी करायचं, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायची. पण तिथं आम्ही कुठंच नाहीये. आम्हा मुलांना जर एखादी वस्तू आवडली ती विकत घ्यायची तर आम्ही म्हणतो पगार झाल्यावर घेऊया. आणि महिनाभर काम करतो, शेवटी पगार होतो, पगार हातात येतो, आम्ही खुश होतो. म्हणतो चला आवडीची वस्तू घेऊया. पण आम्ही म्हणतो नाही, आधी लोकांचं देणं देऊया. मग काय काही पैसे घरी पाठवतो, काही लाईट बिल, गॅस बिल, रूम रेंट. त्याच्या आईला पैसा असा येतो असा आज निघून जातो. परत काय तर तेच. बघू पगार झाल्यावर. यातच मुलांचे कितीतरी स्वप्न ताटकाळत उभे असतात. पण त्या स्वप्नांना बाजूला ठेवून जबाबदारीच्या ओझ्याखाली येऊन एक मुलगा काम करत राहतो आणि एक दिवस तो भरून जातो. पण त्या मुलाला स्वतःसाठी काहीच घेणं होत नाही. आणि एवढी करूनही त्या मुलाला कधीच कोणी काय समजून येत नाही. कसा मी अन मारू कुणा